नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन करवा चॅनलवर आपलं स्वागत। आज भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सेकंड टेस्ट एजबॅस्टन मागे जे मैदान आहे तिकडचा पहिल्या दिवसाचा खेळ आत्ता संपला आहे। भारताने पहिल्या दिवस अखेर 5 बाद 310 केले आहेत। तुम्ही मला विचाराल तर एकंदरीत दिवसाचा खेळ बघता आणि धावसंख्या बघता समाधानकारक असंच उत्तर द्यावं लागेल, पण भारताची पहिल्या कसोटीत पहिल्या दिवस अखेर अवस्था होती 3 बाद 359 आणि तिकडनं आपला डाव गडगडला। हे सगळं डोक्यातनं काही जात नाही, त्यामुळे भारताची परिस्थिती ही सुस्थितीत आहे म्हणायचं का उद्या सकाळपर्यंत वाट बघायची हे आपल्याला ठरवावं लागेल। पण त्याच्या आधी पहिलं आपण जरा दिवसाच्या सुरुवातीकडे येऊया। बुमरा खेळणार की नाही हा एक मोठा प्रश्न कालपर्यंत आज सकाळपर्यंत अनुत्तरित होता, त्याचं उत्तर मिळालं बुमरा खेळणार नाही। आता बुमराने त्याचा वर्कलोड मॅनेजमेंट करायला म्हणे हा डिसिजन घेतला की तो 3 सामने खेळणार। हा एकतर्फी डिसिजन होता का BCCIने सांगितलेलं कल्पना नाही, पण माझं एकच म्हणणं आहे, जर का IPLच्या क्वालिफायरपर्यंत बुमरा सगळ्या मॅच खेळला तर IPL कुठेतरी त्याला कमी करून एखादी टेस्ट मॅच इकडे जास्ती खेळवता आली असती का याचा BCCIने विचार करायला पाहिजे। कारण बुमरा हा आपला हुकमी एक्का आहे आणि तसं अंतर बघाल या टेस्ट मॅचमध्ये खूप आहे। पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये जवळजवळ 7 दिवसाचं होतं, दुसऱ्या आणि तिसऱ्यात 4 दिवसाचं आहे, पण परत तिसऱ्या आणि चौथ्यात 10 दिवसाचं अंतर आहे। ते बुमरा सलग 4 टेस्ट मॅच खेळू शकला असता, पण त्याने खेळायचं नाही ठरवलं आहे, 3च खेळायचं आहे आणि त्याला आज विश्रांती देण्यात आली। त्याच्याऐवजी आकाशदीपला घेण्यात आलं। मला तर वाटतं अर्शदीप हा जास्ती चांगला पर्याय होता, कारण त्याचा एक तो नॅचरल लेफ्ट आर्म फास्ट बॉलरचा जो चेंडू बाहेर जातो ऑफ स्टंपच्या बाहेरून राईट हँड बॅट्समन करता, त्याने जो अँगल क्रिएट झाला असता त्याप्रमाणे तो स्विंग बॉलर पण आहे आणि इथे नंतर रिव्हर्स स्विंग पण मिळणार आहे। त्यामुळे अर्शदीप माझ्या दृष्टीने आकाशदीपपेक्षा जास्ती चांगला पर्याय झाला असता। पण मला सर्वात जास्ती खटकलं आहे काय ते म्हणजे आपण अजूनही फलंदाजी मजबूत करायच्या नावाखाली, म्हणजे फलंदाजीचं शेपूट वाढवायच्या नावाखाली असा गोलंदाज घेतो आहे जो फलंदाजी करू शकतो। त्यामुळे कुलदीप यादवला पुन्हा बाहेर बसवण्यात आलं आहे आणि वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या जागी घेण्यात आलं। वॉशिंग्टन सुंदर माझ्या चांगला गोलंदाज आहे, त्याच्याबद्दल काही माझा आक्षेप नाही, पण कुलदीप हा मॅच विनर आहे। कुलदीपकडे जी विविधता आहे, लेफ्ट आर्म त्याचा जो रिस्ट स्पिन आहे तो इकडे 4थ्या आणि 5व्या दिवशी नक्कीच उपयोगी पडला असता एखाद्या वॉशिंग्टन सुंदरसारख्या ऑफ स्पिनरपेक्षा। त्यामुळे मला तरी अजून वाटतं आहे ही निवड चुकली आहे। अर्थात मी स्वतःला चुकलेलं बघायला आवडेल, म्हणजे वॉशिंग्टन सुंदर चांगली कामगिरी करू दे आणि भारत सामना जिंकू दे, पण आजच्या घडीला तरी वाटतं की आपण हे बचावात्मक धोरण जे घेऊन खेळतो आहे की काही करून फलंदाजी वाढली पाहिजे, त्याच्याऐवजी 20 विकेट्स कोण घेतील हे बघणं गरजेचं आहे। तर त्यामुळे संघ निवड ही नक्कीच खटकणारी आहे। परत भारताला पहिल्यांदा बॅटिंगला पाचारण करण्यात आलं। बेन स्टोक्सने टॉस जिंकल्यानंतर यशस्वी जयस्वाल अप्रतिम 87वर बाद झाला दुर्दैवाने, त्याच्या लाडक्या कटनेच, पण तो चेंडू उसळला आणि तो बाद झाला। राहुलचा आज दिवस नव्हता, त्याला चेंडू खेळायचा का सोडून द्यायचा गडबडीत तो बाद झाला, पण जयस्वाल आणि नायरने पण नंतर काही चांगले फटके खेळले, ऑफ ड्राईव्ज आणि कव्हर ड्राईव्ज फार सुंदर मारली, त्यामुळे त्याचा पण जम बसत असायला वाटत असताना आणि आपलं परत दुर्दैव पहिल्या कसोटीसारखंच की सेशन ब्रेकच्या आधी विकेट पडायची, लंचच्या आधी विकेट पडली, इकडे पण नायर तसाच आऊट झाला आणि नंतर मात्र शुभमन गिलने परत एकदा कर्णधाराची खेळी करत एक सुंदर शतक ठोकलेलं आहे आणि त्याने डावाला आकार आला, त्याने जडेजाने नंतर दिला, कारण मध्ये जी पडझड झाली ऋषभ पण चांगला खेळत असताना पुन्हा एकदा त्याने त्याच्या पद्धतीने विकेट फेकली। पण याच्यात बेन स्टोक्सचं कॅप्टन्सी फार महत्त्वाची आहे। तुम्ही बघाल तर त्याने जी फील्ड प्लेसमेंट बदलली होती आणि ऋषभ पंतला मारायला इन्व्हाइट केलं, त्याच्यात तो फसला आणि बशीरने जेवढी उंची द्यायला पाहिजे चेंडूला तेवढी दिली आणि तो फटका बरोबर आला नाही टप्प्यात आणि पंत बाद झाला। त्यामुळे पंतची विकेट ही बेन स्टोक्सची विकेट आहे असं म्हणून त्याच्या कॅप्टन्सी करता आणि नितीश कुमार रेड्डी अपयश त्याला कदाचित ऑफ स्टंपला ओळखता नाही आला। इथे सगळे गमतीत म्हणत होते गॉर्डन ग्रीनच्या विकेटची आठवण आली 83च्या वर्ल्ड कपमधली, पण ती जी मधली पडझड झाल्यावर भारताचा डाव परत कोलॅप्स होऊ शकला असता। त्यामुळे जाडेजाचं कौतुक, जाडेजा आणि शुभमन गिलने डाव सावरला आहे, 310 केलं आहे, नक्कीच चांगली धावसंख्या आहे, पण इतिहासाची पुनरावृत्ती पाठोपाठच्या कसोटीत नको व्हायला एवढीच अपेक्षा आहे। उद्या सकाळी पहिलं सत्र महत्त्वाचं आहे, ही जोडी जितकी टिकेल तितकं महत्त्वाचं आहे। त्याच्या पुढे आपण जे वॉशिंग्टन सुंदरला घेतलं आहे किंवा बाकीची तळाची जी फलंदाजी आहे म्हणजे सिराज, कृष्णा आणि आकाशदीप
यांनी पण काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. आपल्या विकेटचं मूल्य ओळखलं पाहिजे. विकेट फेकता कामा नये. जसे आपला कोलॅप्स झाला होता पहिल्या कसोटीत दोन्ही डावात, तसा न होता अगदी 30-40 धावांच्या भागीदारी जरी केल्या तरी आपण 310वरनं 470-450 ची स्वप्न बघू शकतो. अर्थात ही फलंदाजीला अनुकूल विकेट आहे. माझ्या मते 450 धावसंख्या पहिल्या डावात कमी आहे, पण उरतं ते आपल्या हातात उत्तम गोलंदाजी करणं. त्यामुळे बुमराच्या अनुपस्थितीत प्रसिद्ध कृष्णाला आपली लेंथ सांभाळावी लागेल, सिराजला आपली लाईन अँड लेंथ सांभाळावी लागेल. दोघांनाही लेग स्टम्पच्या बाहेरचा जो स्वैर मारा होता आणि प्रसिद्ध कृष्णाचा विशेषतः आखूट टप्प्याचा मारा होता शॉर्ट पिच, तो करून चालणार नाही. आकाशदीप कदाचित सरप्राईज पॅकेज निघालं तर चांगलं आहे, पण माझ्या मते 20 विकेट घेण्याकरता जो संघ हवा तो मला हा वाटत नाही. आणि परत मी सांगतो, आय विल बी हॅपी टू प्रूव्ह रॉंग. भारताने 20 विकेट घेऊन हा सामना जिंकवावा, पण आजच्या घडीला तरी मी म्हणेन परिस्थिती अशी आहे मनोहर तरी गमते उदास. कारण पहिल्या कसोटीची आठवण काही मनातनं जात नाही. साधारण तशीच परिस्थिती पहिल्या दिवस अखेर आपली आहे. बघूया उद्या काय होतं ते. तुम्ही माझ्याबरोबर जोडून राहा. क्रिकेट कुझिन कारवा चॅनलला बघत राहा. तुम्हाला रोजचा मी आखो देखा हाल इथून बर्मिंगहॅमहून एजबॅस्टनच्या बाहेरून देत राहीन. माझा चॅनल आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहू. धन्यवाद.